Welcome student of KB Rohamare Arts, Commerce and Science Junior College, Kopargaon. Today we have learned lecture number 4 of bookkeeping and accountancy. My name is Professor Gaikwad KK. Student, last lecture we have studied importance of bookkeeping and utility of bookkeeping. Today we have going to learn two concepts. First is meaning and definition of accountancy, and second is basis or methods of accounting system. So let's start today's lecture. First is meaning. Bookkeeping is a part of accounting. It is the primary stage in accounting. It is the process of recording transaction in the books of accounts. Accounting is part of accountancy. Accountancy is the practice of recording, classifying, and reporting of business transactions for a business. Accounting principles are the basis norms and assumptions developed and established as the basis of accounting system. These principles are adopted by the accountant universally. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण बुक कीपिंग संदर्भामध्ये माहिती पाहिली होती. बुक कीपिंगचा अर्थ पाहिला होता, बुक कीपिंगची व्याख्या पाहिली होती आणि त्यावरून आपल्याला असं सांगता येईल की बुक कीपिंग इज एन आर्ट recording business transaction chronologically order, that means date wise. म्हणजे बुक कीपिंग मध्ये आपण काय करतो तर व्यवसाय संस्थेची ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो तारखेनुसार. मग त्याचा ड्युरेशन आपल्याला दिलेला आहे की 12 मंथ, म्हणजे 12 महिन्यांचे ट्रान्झॅक्शन्स आपण बुक कीपिंग मध्ये रेकॉर्ड करून ठेवत असतो. आता आपल्या विषयाचं नाव जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. म्हणजे आपल्या विषयामध्ये दोन कन्सेप्ट आपल्याला दिलेल्या आहेत की ज्यामध्ये पहिली आहे बुक कीपिंग, दॅन सेकंड आहे अकाउंटन्सी. म्हणून बुक कीपिंग वेगळं आहे आणि अकाउंटन्सी वेगळं आहे. अकाउंटन्सी इज ए वाइडर कन्सेप्ट दॅन बुक कीपिंग. म्हणजे अकाउंटन्सी ही बुक कीपिंग पेक्षा विस्तृत अशी कन्सेप्ट आहे. म्हणून आपल्याला अर्थामध्ये सांगितलंय की बुक कीपिंग इज ए पार्ट ऑफ अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटन्सीचा पार्ट म्हणजे बुक कीपिंग आहे. इट इज द प्रायमरी स्टेज ऑफ अकाउंटिंग. बुक कीपिंग ही अकाउंटन्सीची प्रायमरी स्टेज असते, प्राथमिक स्वरूपाची स्टेज असते. म्हणून बुक कीपिंग हा त्याचा पार्ट आहे आणि अकाउंटन्सी ही तिची विस्तृत संकल्पना आहे, असंही आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून पुढे आपल्याला म्हटलंय इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. ती एक पद्धती आहे, प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन जी आहेत ती रेकॉर्ड केली जातात. अकाउंटिंग इज पार्ट ऑफ अकाउंटन्सी. म्हणजे आपण जे अकाउंटन्सी करतो, लेखांकन करतो, ते लेखाकर्माचा तो पार्ट आहे, अकाउंटन्सीचा पार्ट आहे. Accountancy is the practice of recording, classifying and reporting. म्हणजे अकाउंटन्सी काय आहे तर प्रॅक्टिस आहे रेकॉर्डिंगची. मग आता रेकॉर्डिंग म्हणजे कसलं रेकॉर्डिंग असणार आहे तर बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठीची ती एक प्रॅक्टिस आहे, वर्गीकरण आहे आणि सादरीकरण आहे, असंही आपण त्याला म्हणू शकणार आहोत. म्हणून accountancy is the practice of recording, classifying and reporting of business transaction for a business accounting principles. Principles means तत्व. म्हणजेच अकाउंटन्सीचे तत्व असतात, त्या तत्वानुसारच आपण अकाउंटन्सी रेकॉर्ड करत असतो. जसं मागे आपण बुक कीपिंगच्या अर्थामध्ये पाहिलं की बुक कीपिंग इज अन आर्ट ऑर सायन्स. म्हणजे बुक कीपिंग ही कला पण आहे आणि विज्ञान पण आहे. मग विज्ञानामध्ये ज्याप्रमाणे नियम असतात त्याप्रमाणे अकाउंटन्सीमध्ये पण नियम असतात, तत्व असतात. त्या तत्वांच्या आधारेच आपण अकाउंटन्सी रेकॉर्ड करत असतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर अ बिझनेस अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर द बेसिस नॉर्म अँड अझम्पशन डेव्हलप अँड एस्टॅब्लिश ॲज द बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम. ही जी अकाउंटिंग सिस्टीम आहे, ही जी पद्धती आहे, ही कशावरती चालते
तर प्रिन्सिपल्स वरती चालते, तत्वावरती चालते. म्हणून पुढे आणखी आपल्याला सांगितली माहिती की दीज प्रिन्सिपल्स आर अडॉप्टेड बाय द अकाउंटंट युनिव्हर्सली. म्हणजे अकाउंटन्सी जी रेकॉर्ड करण्याची पद्धती आहे ती युनिव्हर्सली आहे. याचा अर्थ की सगळ्या ठिकाणी ती सारख्याच पद्धतीने रेकॉर्ड केली जाते. म्हणून आपण अर्थामध्ये पण पाहिलं होतं की बुक किपिंग याच्या पद्धतीच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की दोन मेथड्स असतात, सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. जे स्मॉल साइजेस बिझनेस असतात ते सिंगल एंट्री सिस्टम यूज करतात आणि लार्ज साइजेस बिझनेस जे असतात ते डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम यूज करतात, की जी पद्धती सर्वमान्य आहे आणि सगळीकडे सारख्याच पद्धतीने वापरली जाते. म्हणून साधारणतः आपल्याला बुक अकाउंटन्सीचा अर्थ या पद्धतीने सांगता येईल. देन सेकंड डेफिनेशन. First is Kohler. Accountancy refers to the entire body of the theory and process of accounting. कोहलर यांनी केलेली व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे की अकाउंटन्सी रेफर टू द एंटायर बॉडी ऑफ द थेअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू आणि लेखांकीय कृती म्हणून लेखाकर्माचा उल्लेख करावा लागेल. आता एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू म्हणजे काय, तर बुक किपिंग सर्व अर्थाने की ज्या ज्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात त्या सगळ्यांचा विचार करून, आणि लेखांकीय कृती याचा अर्थ जी आपण रेकॉर्ड करून ठेवण्याची जी पद्धती आहे, जी अकाउंटन्सी आहे, जो लेखाकर्म आहे त्याचा उल्लेख आपल्याला या लेखाकर्मामध्ये करावा लागतो. म्हणून आपल्याला डेफिनेशन मध्ये सांगता येईल की अकाउंटन्सी रेफर टू द एंटायर बॉडी ऑफ द थेअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. म्हणजेच एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू आणि लेखांकीय कृती म्हणून लेखाकर्माचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. सेकंड डेफिनेशन ऑफ प्रोफेसर रॉबर्ट एन एंथनी. Nearly every business enterprises has an accounting system. It is a means of collecting, summarizing, analyzing, and reporting in monetary terms information about the business transaction. आता आपल्याला या ठिकाणी अकाउंटन्सीच्या संदर्भामध्ये सेकंड डेफिनेशन दिली प्रोफेसर रॉबर्ट एन एंथोनी यांनी. यांच्या व्याख्येनुसार आपल्याला सांगते येईल की नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइजेस हॅज अन अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे जवळपास सर्वच व्यापारी जे आहेत ते व्यापारी स्वतःची अशी एक लेखांकीय पद्धती विकसित करतात. इट इज मीन ऑफ कलेक्टिंग, समरायझिंग, अनालिझिंग अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स. जे त्या कन्सेप्टमध्ये, त्या पद्धतीमध्ये व्यवहाराचे एकत्रीकरण करतात, सारांशीकरण करतात आणि त्याचबरोबर विश्लेषण देखील करतात. अशी पद्धती व्यापारी किंवा व्यवहार एकत्रीकरण करण्यासाठी एक पद्धती यूज केली जाते. त्या पद्धतीचं विश्लेषण आणि मॉनिटरी टर्म्स याचा अर्थ मौद्रिक ज्या पद्धती आहेत, फायनान्शियल ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन किंवा माहिती अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे त्या माहितीचा अहवाल सादर करणे म्हणजे त्याला आपण अकाउंटन्सी असं म्हणायचं. म्हणून साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला आणखी सांगता येईल की जवळपास सर्वच व्यापारी व्यक्ती स्वतःची अशी एक लेखांकीय पद्धती तयार करतात की जो व्यापारी त्याचं एकत्रीकरण करतो, सारांशीकरण करतो, विश्लेषण करतो आणि मौद्रिक माहितीचा अहवाल देतो. त्याला आपण अकाउंटन्सी असं म्हणायचं आहे. म्हणून ह्या दोन व्याख्या अकाउंटन्सीच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या आहेत, त्या आपण पाठ करून ठेवायच्या आहेत आणि त्याचा अर्थही आपल्याला माहित असणं तेवढंच गरजेचं आहे. देन नेक्स्ट इज बेसिस ऑफ अकाउंटिंग. मग आता बेसिस ऑफ अकाउंटिंग म्हणजे जे लेखांकन आहे. अकाउंटिंग मीन्स लेखांकन आणि अकाउंटन्सी मीन्स लेखाकर्म. म्हणून लेखाकर्माचा पार्ट म्हणजे अकाउंटिंग आहे. त्या अकाउंटिंगचे बेसिक्स पाहायचे आहेत म्हणजे लेखांकनाचे घटक पाहायचे आहेत.
There are mainly three bases or method of accounting. First is cash basis, second is accrual or mercantile basis, and then last third is mixed or hybrid basis. हे लेखनकनांचे तीन मुख्य घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत की ज्यामध्ये पहिला आहे कॅश बेसिस, त्याला आपण मराठीमध्ये रोख घटक असं म्हणतो. सेकंड आहे ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस, ज्याला आपण उपर्जित घटक असं म्हणतो. आणि थर्ड मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस, त्याला आपण संकरित किंवा मिश्र घटक असं म्हणतो. म्हणून आपण या तीन घटकांची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. म्हणून पहिला आहे फर्स्ट इज कॅश बेसिस म्हणजे रोख घटक. Under the cash basis of accounting, actual cash receipt and actual cash payment are recorded in this basis. Revenue is recognized when cash is received and expenses are recognized when cash is paid. That is, first, any income received, then second, any expenses paid. Such a method of accounting is usually followed by professionals such as doctors, lawyers, chartered accountant, it means CA, and not for profit organization. बघा आता कॅश बेसिस म्हटलंय आपल्याला म्हणजे रोख घटक. मग याच्यामध्ये महत्त्वाची माहिती काय आपल्याला पाहिजे आहे, तर कॅश बेसिस कशावर आधारित आहे, तर रेव्हेन्यू इज रेकग्नाइज्ड व्हेन कॅश इज रिसिव्ड अँड एक्सपेन्सेस आर रेकग्नाइज्ड व्हेन कॅश इज पेड. म्हणजे रोखीच्या व्यवहारामध्ये प्रत्यक्ष रोख जमा आणि प्रत्यक्ष रोख खर्च ज्या ठिकाणी नोंदवले जातात तो जो घटक असतो त्याला आपण कॅश बेसिस असं म्हणतो. म्हणजे कॅशच्या संदर्भामधले ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी रेकॉर्ड केले जाणार आहेत. कॅशच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर प्रत्यक्ष जी रक्कम रोख जमा होते ती आणि प्रत्यक्ष रोख रक्कम जी खर्च होते ती ज्या ठिकाणी नोंदवली जाते त्याला आपण रोख घटक किंवा कॅश बेसिस असं आपण म्हणतो. म्हणून याच्यात महत्त्वाचे दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. फर्स्ट इज एनी इन्कम रिसिव्ड अँड सेकंड एनी एक्सपेन्सेस पेड. म्हणजेच कोणतेही मिळालेलं उत्पन्न म्हणजे एनी इन्कम रिसिव्ड आणि एनी एक्सपेन्सेस पेड म्हणजे कोणताही केलेला खर्च, या दोन गोष्टीवर ही आधारित पद्धत आहे, घटक आहे की ज्याला आपण कॅश बेसिस असं म्हणतो. मग आता पुढे आपल्याला महत्त्वाची माहिती दिली. मेथड ऑफ अकाउंटिंग इज युजली फॉलोड बाय प्रोफेशनल सच ॲज. म्हणजेच ही पद्धत व्यावसायिकांना उपयुक्त आहे. मग कुठले व्यावसायिक, काही उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील की जसे डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA आहेत, त्याला आपण मराठीमध्ये CA ला म्हणतो. अंकेक्षक असंही आपण त्याला म्हणू शकतो की अंकेक्षक आहे. अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नफा विरहित संस्थेमध्ये पण हा घटक महत्त्वाचा असतो कॅश बेसिस, की ज्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही मिळालेले उत्पन्न आणि कोणताही केलेला खर्च हा गृहीत धरावा लागतो किंवा त्याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो आणि रेकॉर्ड करावं लागतं. म्हणून कॅश बेसिस ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. देन सेकंड ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस. आता याला मराठीमध्ये आपल्याला म्हणता येईल की उपर्जित घटक. Under accrual basis of accounting, the revenue whether received or not but has been earned or accrued during the accounting period and expenses incurred whether paid or not are recorded. In other words, revenue is recognized when it is earned or accrued and expenses are recognized when these are incurred. That is, first, any income earned whether received or not, and second, any expenses incurred whether paid or not. बघा आता की उपर्जित घटक किंवा ॲक्रुअल बेसिस किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, तर मर्कंटाईल बेसिस असंही त्याला म्हणू शकतो, की जी बेसिस ऑफ अकाउंटन्सी सेकंड स्टेप आपण म्हणूयात किंवा मेथड म्हणूयात. आता या मेथडमध्ये महत्त्वाचं काय आहे, तर एनी इन्कम अर्न वेदर रिसिव्ड ऑर नॉट आणि
एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड वेदर पेड ऑर नॉट. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की प्राप्त झालेलं उत्पन्न व येणे असलेलं उत्पन्न तसंच प्रत्यक्ष केलेला खर्च किंवा देय या स्टेजमध्ये आपल्याला नोंदवायचा असतो. म्हणून जसं पहिल्या घटकामध्ये आपण पाहिलं की कोणतंही मिळालेलं उत्पन्न असेल आणि कोणताही केलेला खर्च असेल तो आपण कॅश बेसिसमध्ये रेकॉर्ड करतो. आणि सेकंड जे घटक आपल्याला सांगते की ॲक्रुअल बेसिस ऑर मर्कंटाईल बेसिस, यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की एनी इन्कम अर्न वेदर रिसिव्ड ऑर नॉट अँड एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड वेदर पेड ऑर नॉट. म्हणजेच प्राप्त झालेले उत्पन्न व येणे उत्पन्न तसेच प्रत्यक्ष केलेला खर्च आणि देय असलेला खर्च ज्या ठिकाणी नोंदवला जातो तो घटक म्हणजे उपर्जित घटक असतो किंवा ॲक्रुअल बेसिस ऑर मर्कंटाईल बेसिस असतो. म्हणून ही एक मेथड आपल्याला महत्त्वाची आहे की जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अँड लास्ट नंबर 3, मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस. त्याला आपण मराठीमध्ये संकरित किंवा मिश्रित घटक असं देखील म्हणतो. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ basis and accrual basis of accounting. Under mixed basis of accounting, both cash basis and accrual basis are followed. Revenue and assets are generally recorded on cash basis, whereas expenses are generally taken on actual basis. The laws in Indian prohibits the use of these method. बघा आता क्रमांक 3 ची मेथड आहे किंवा घटक आहे मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस, म्हणजे संकरित किंवा मिश्रित घटक. यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बेसिस अँड ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे याआधी आपण दोन घटक पाहिले किंवा मेथड पाहिलेत, कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिस ऑर मर्कंटाईल बेसिस. या दोन्ही मेथडचं एकत्रीकरण म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजेच काय तर मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस. म्हणजे या दोन्ही मेथड मिळवून नवीन मेथड तयार झालेली आहे जिला आपण संकरित किंवा मिश्रित घटक किंवा मिश्रित मेथड असे म्हणू शकतो. मग याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की हे रोख घटक आणि उपर्जित घटक म्हणजे ज्या अगोदरच्या दोन मेथड आहेत यांचं मिश्रण करून बनवलेले आहे. आणि महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं की भारतीय कायद्याप्रमाणे या पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजे याला इंडियन गव्हर्नमेंट किंवा भारतीय जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार ही मेथड तयार करण्यात आलेली आहे. ही पूर्णपणे कायदेशीर अशी मेथड समजली जाते. म्हणजे या अगोदर जे आपण पाहिलं की कॅश बेसिस आहे किंवा ॲक्रुअल बेसिस आहे, या दोन मेथड तर आहेच आहे, परंतु त्याबरोबर ही तिसरी मेथड तयार झालेली आहे की ह्या दोन्ही मेथडचं ते कॉम्बिनेशन असणार आहे आणि दोन्ही मिळून ती मेथड तयार झाली म्हणून तिला आपण मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून कॅश बेसिस आणि उपर्जित घटक या दोघांचं जे काही महत्त्वाचे जे कन्सेप्ट्स आहेत त्या दोन्ही पण याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. दोन्ही पण ज्या गोष्टी आहेत की आपण प्रत्यक्ष खर्च असेल किंवा मिळालेले उत्पन्न असेल, केलेला खर्च असेल किंवा प्राप्त झालेले उत्पन्न असेल, येणं उत्पन्न असेल, प्रत्यक्ष केलेला खर्च किंवा देयता असेल, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या थर्ड नंबरची जी मेथड आहे मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिसमध्ये नोंदवली जाणार आहे. म्हणून ही एक मेथड महत्त्वाची आहे. म्हणून ही एक मेथड आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी पाहिलं, मिनिंग पाहिलं. डेफिनेशनमध्ये आपण दोन डेफिनेशन पाहिल्या. पहिली डेफिनेशन आपण कोहलर यांनी केलेली पाहिली, त्याचबरोबर प्रोफेसर रॉबर्ट अँथोनी यांनी केलेली पाहिली. त्यानंतर बेसिस ऑफ अकाउंटिंग म्हणजेच लेखांकनाचे मुख्य घटक पाहिलेत की ज्यामध्ये 3 मुख्य घटक होते, कॅश बेसिस, सेकंड ॲक्रुअल बेसिस ऑर मर्कंटाईल बेसिस अँड देन लास्ट नंबर 3 हायब्रिड ऑर मिक्स्ड बेसिस म्हणजे रोख घटक, उपर्जित घटक किंवा उपर्जित घटक, संकरित किंवा मिश्र घटक. असे एकूण 3 जे घटक आहेत किंवा मेथड्स आहेत त्या आपण आजच्या तासामध्ये घेतलेल्या आहेत. घरी पुस्तकामध्ये या तिन्ही मेथड बघा किंवा वाचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वारंवार वाचल्यानंतर ते आपल्या लक्षात सहज राहू शकतात. म्हणून आपण याचा अभ्यास घरी करणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून घरी देखील या कन्सेप्टचा अभ्यास करा.
व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये आपलं पूर्ण नाव, रोल नंबर आणि डिव्हिजन मात्र मेन्शन करायचे आहे, की जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही घरी करणार आहात अशी फीडबॅक आपण त्याला म्हणूयात की तो मला प्राप्त होईल. म्हणून कमेंट बॉक्समध्ये आपलं पूर्ण नाव, रोल नंबर आणि डिव्हिजन मेन्शन करायचे आहे. थँक्यू.